नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दाखवू शकतो मी सध्याची जो शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. हा माझा प्लॉट आहे. हा बघू शकता तुम्ही, हा पूर्ण पाण्याखाली गेलेले आणि हे पूर्ण पाणी साचलेले तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये माझं खर्च पण भरपूर झालेलं आहे आणि मला ह्याच्यातून काय येणार आहे सांगा बरं तुम्ही. तर शेती करताना तर संकट तर अनेक येतात. फक्त खचून जायचं नाही, थोडंसं संयम बाळगा तुम्ही पण शेतकरी मित्रांनो. ज्यांचे नुकसान झालेत, आता गव्हर्मेंट तर काय आपल्याला काय मदत करू शकणार नाही, कारण की ते करत पण नाही आहे कधी. तर बघू शकता तुम्ही, अक्षरशः माझा 50% प्लॉट जो आहे कापसाचा हा पाण्याखाली गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवू पण शकतो मी. हे बघा तुम्ही. आणि हे पाणी असं हे बघा कुठपर्यंत गेलेलं आहे, पूर्ण पाणी असं समोरपर्यंत पाणीच पाणी आहे. आता दुःख तर खूप वाटतंय, पण निसर्गापुढं काही करता येत नाही. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, खचून जायचं नाही आहे. आता संकट तर वाटेला येतातच आणि ते फक्त शेतकऱ्यांच्या वाटेला आहे, एवढं तर माहिती आहे. कारण की पिकांना पण भाव नाही आहे आणि ह्याच्यातून येऊन काय येणार आहे. 10-20% येतील आणि 10-20% येणार आहे, त्यातून तर आपण खर्चच केलेला आहे तेवढा. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, अक्षरशः माझ्या प्लॉटचे काय हाल झालेत आणि माझ्या मनामध्ये काय वाटत असेल तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे झाड पूर्ण असं वाळून गेलेले जाग्यावर. हे बघा, ह्या झाडामध्ये काय राहिलं आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण वाळलं आहे. तर माझं शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की आपण काय करणार आहेत आता. त्याच्यामुळं तुम्ही एवढंही टेन्शन घ्यायचं नाही. तर सरकारने जर मदत केली शेतकऱ्यांना तर खूपच चांगलं होईल. आता तुम्ही, माझा हा एक प्लॉट आहे आणि इकडचा एक प्लॉट दाखवतो मित्रांनो. सेम सिच्युएशन आहे, सेम. हे बघा, आता हा प्लॉट बघा, तर ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे. काय करणार सांगा बरं, काय करणार. सरकारची मदत नाही, काही नाही. आपण शेतकरी काय करणार आहे, किती करणार आहे कष्ट. आणि एवढं कष्ट करून पण आपल्या हातामध्ये हे असं नुकसान झालेलं गाजरच आहे. काय करणार मित्रांनो, असं जीव पूर्ण मधून असं तळमळतं आहे, पण काही करू शकत नाही मित्रांनो. आता हे बघा, हे पूर्ण पाण्यामध्ये आहे. हे बघा, हे पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि सरकारला थोडीसुद्धा काळजी नाही आहे शेतकऱ्यांची, की त्यांना नुकसान भरपाई वगैरे द्यावा म्हणून. तेवढं तरी त्यांना समजलं पाहिजे. आता शेतकरी एवढं कष्ट घेत आहे आणि एवढ्या मेहनतीने हे पूर्ण आणलेलं आहे आपण, तरी पण गव्हर्मेंटला याची जाण नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरंच नुकसान झालं असेल तर एकजुटीने आपण सगळे शेतकरी मिळून एकजुटीने येऊ आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. तर माझा शेतकरी मित्रांना एवढंच सांगणं आहे की जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि बघू शकता तुम्ही, सगळे शेतकऱ्यांचे असे झालेत. हा मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत असे असंख्य शेतकरी आहेत की ज्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हा दुसरा प्लॉट आहे आणि की हा इकडचा एक आहे, तो पण तसंच वाळून गेलेलं तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या शेतामध्ये पण तसंच झालं, हे पूर्ण पाण्याखाली गेलेले शेत तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर माझं एकच सांगणं आहे, तर जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, एवढं सांगू शकतो मित्रांनो. आणि एकजुटीने ह्या सरकारच्या विरोधात आंदोलन करू आणि मदतीचं
काहीतरी मदत द्या असं सांगू आपण त्यांना. तर तुम्ही बघू शकता हा माझा प्लॉट तर पूर्ण पाण्याखालीच आहे. असे शेतकरी माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे पण हेच हाल आहेत. निसर्गराजा पुढं काहीच करता येत नाही एवढं तर आपल्याला कळतंय. पण तरी पण हार मानू नका. आणि मी सांगू शकतो एवढं सांगू शकतो की शेतकरी मित्रांनो, सपोर्ट करा, फक्त एकमेकांना सपोर्ट करा आणि नक्कीच आपल्याला यश येईल एवढं सांगू शकतो मित्रांनो. काय आता बोलणार आता.